पैसे दिलेत, कागदावर नाव आहे पण रजिस्ट्रेशन नाही, मग कायद्याने ती प्रॉपर्टी तुमची नाही. येथे होतं काय की गावामध्ये किंवा शहरामध्ये लोक प्लॉट किंवा जमीन किंवा प्रॉपर्टी ही खरेदी करतात. यासाठी साठेखत असेल किंवा तसा करार असेल किंवा विसार पावती असेल हे करून ठेवतात. परंतु एके दिवशी होतं काय की जे मूळ मालक आहेत ते किंवा त्यांचे वारस म्हणतात ही जमीन आमचीच आहे. येथे अनेक लोकांसमोर प्रॉब्लेम्स काय असतात, लोक समजतात आपण साठेखत केलेला आहे किंवा करार केलेला आहे, हीच आपली मालकी आहे. परंतु ज्यावेळेस ते कोर्टात जातात त्यावेळेस त्यांना कळतं कायदेशीर मालकी आपल्याकडे नाही. आता असं का होतं तर लोक फक्त साठेखत आहे म्हणून समाधान मानतात. तसेच पैसे दिलेले आहेत, ताबा आपल्याकडे आहे म्हणून निवांत राहतात आणि यामुळे मीच मालक आहे असा गैरसमज करतात. तसेच स्टॅम्प पेपर आपल्याकडे आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन झालं आहे असं समजणे, तसेच ब्रोकरवर विश्वास ठेवणे. त्यामुळे कायदा काय म्हणतो हे समजून घ्या. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट असेल किंवा रजिस्ट्रेशन ऍक्ट असेल, यानुसार अशी कोणती मालमत्ता जी स्थावर आहे आणि जिची किंमत 100 रुपयापेक्षा जास्त आहे, अशा मालमत्तेची जर खरेदी विक्री करायची असेल तर तसा दस्त नोंदणी होणं आवश्यक आहे. आणि जर तसा दस्त नोंदणी नसेल तर मालकी हक्क हा मिळत नाही. याचं उदाहरण तुम्हाला देतो. एक क्लायंट होता, त्याने 10 लाख रुपये देऊन प्लॉट हा विकत घेतलेला होता. परंतु विकत घेताना फक्त स्टॅम्प पेपरवर लिहिले होते, येथे रजिस्ट्रेशन केलेले नव्हते. आणि कालांतराने जो मूळ मालक होता खरेदी देणार, त्याच्या मुलांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला. कोर्टाचा निकाल आला की येथे रजिस्टर खरेदी खत नसल्यामुळे तो क्लायंट हा मालक नाही. मग येथे त्याचे पैसेही गेलेत आणि त्याचा वेळही गेला. त्यामुळे याच्यावर उपाय काय आहे तर असा व्यवहार जर तुम्ही केलेला असेल तर लगेच खरेदी खत हे तुम्ही करून घ्या. आणि यदाकदाचित जर समजा जो खरेदी देणार होता तो जर मयत असेल तर तसा कोर्टामध्ये दावा दाखल करा आणि कोर्टाचा आदेश तुम्ही घ्या. त्यामुळे सर्वांना सांगतो की जर प्रॉपर्टीचा व्यवहार करत असाल तर रीतसर स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्ट्रेशन करा. तसे कागदपत्रे तपासून घ्या, तसा सर्च घ्या, तसेच वकील साहेबांचा सल्ला घ्या. आणि विशेष म्हणजे साठेखतावरून पूर्ण व्यवहार समजू नका. तसेच नंतर